कवटेमंका येथील सामाजिक कार्यकर्ते आयाज मुल्ला माजी नगर पंचायत सदस्य होते। त्यांच्या घरावर माजी खासदार संजय काका पाटील यांच्या लोकांनी हल्ला केला आणि त्यांच्या घरामध्ये नासधूस केलेली आहे। त्यांच्या वयस्कर आईला मारहाण केलेली आहे। या संदर्भामध्ये तिथले राजकीय जे लोक असतील ते त्या पद्धतीने बोलतील, परंतु अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी राजकारण करायचं नाही का? अल्पसंख्याक लोकांना प्रत्येक वेळेला यांच्या परवानगीने करायचे आहे का? आणि बहुसंख्याक लोकांच्या मर्जीने आम्ही राजकारण करायचे का? लोकशाही जर अस्तित्वात ठेवायची असेल, संविधान जर तुम्हाला अस्तित्वात ठेवायचं असेल तर प्रत्येक मताचं एक किंमत असते आणि म्हणून अल्पसंख्याक समाजाला कोणी कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये। प्रत्येक माणूस जो समाजाचा प्रत्येक घटक आहे, मुसलमान समाजाचा, जातीवाद होऊ नये म्हणून काय वेळेला आम्ही प्रतिक्रिया सुद्धा द्यायचं टाळत असतो, परंतु तुम्ही आमच्या घरापर्यंत येऊन मारहाण करत असाल तर हे निषेधार्ह आहे आणि हा निषेध नोंदवण्यासाठी मिरज शहरातील सगळे सामाजिक कार्यकर्ते एकत्र आलो आहे। त्याच्याही पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की आमच्या सुरक्षिततेचा जो विषय आहे तो कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करण्याची किंवा बघण्याची जबाबदारी पोलीस खात्याची आहे। शासनकर्ता कोण आहे याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण कायदा कोण राबवतोय हे जर बघायचं असेल तर त्यांनी आपल्या कठोर पद्धतीने पावलं उचलली पाहिजेत। एक माणूस रस्त्यावर फळं विक्रेता आहे, त्याला तुम्ही कधी पण उचलून मारू शकता आणि एक माजी खासदार आहे म्हणून त्याला कोणी हात लावणार नाही, असे ह्याला कायदा म्हणत नाहीत। कायद्यापुढे सगळेजण समान असतात आणि राजकारणामध्ये सुद्धा खेळीमेळी ठेवल्या पाहिजेत। मी बघितलं होतं की मिरज मतदारसंघामध्ये ज्यावेळेला बजरंग पाटलांना पराभूत केलं तुमच्या शरद पाटलांनी, त्यावेळेला मोठ्या मनाने त्यांनी येऊन तिथं जागेवर येऊन हार घातला आणि सरांचं अभिनंदन केलं। हे राजकीय सुद्धा काहीतरी भूमिका असतात आणि राजकारणामध्ये जय पराभव अनिवार्य असतो। जर पचत नसेल तर राजकारण करू नये ना, आणि जर राजकारण करायचं असेल तर खेळीमेळीमध्ये राजकारण झालं पाहिजे असं मत आहे। लोकांनी तुम्हाला नाकारलं आहे, त्याची चीड ह्या मुस्लिम समाजावर काढण्याचा धंदा यांनी केलेला आहे। भविष्यकाळामध्ये याचंही योग्यरित्या उत्तर दिलं जाईल।